आता आपण म्हणतोय ज्ञानी आहे, काय कळतंय हो आपल्याला? जरा 2 मिनिटं डोक्याला ताण द्या, काय कळतं आपल्याला? साधं उत्तर द्या पटकन. पनीर कशाचं आहे? पनीर 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 दुधाचं आहे. पनीर काय किलो आहे? 2 रुपये, 200 रुपये. आणि प्युअर दूध 60 रुपये. प्युअर दूध 60 रुपये. पनीर 200 रुपये. पनीर दुधाचं बनवतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? दूध नासलं तरच पनीर तयार होतंय. मग आता नासकं दूध काय किलो आहे? 200 रुपये. आणि प्युअर दूध 60 रुपये. तुम्ही मी सगळे काय खातो? पनीर. मग आपल्याला खायचं जर ज्ञान नाही, काय खावा याचं जर ज्ञान नाही, तर आपल्याला बाकी ज्ञान येण्याचं काही प्रश्न. काय खावं याचं ज्ञान नाही ना आपल्याला. काय काय एक वाक्य सांगा, या जगात जेवढे राष्ट्र आहेत, जेवढे, त्यात महाराष्ट्राने जगाला जे दिलंय ते कुणीच दिलं नाही. एक पहिली संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली. पहिलं वैकुंठ गमन महाराष्ट्राने दिलंय. आणि वैकुंठावरून खाली येता येता यही महाराष्ट्राने दाखवून दिलंय. वैकुंठाला जाता येतं आणि गेल्यावर वैकुंठाला गेलेही आणि निळमाऱ्यासाठी आलेही. वैकुंठाला गेलेही आणि संताजी महाराज जगनाडेंसाठी आलेही. वैकुंठाला गेलेही आणि स्वतःच्या मुलीसाठी आलेही. हा इतिहास उभ्या जगात फक्त महाराष्ट्रातच घडू शकतो. आता पुढे ऐका. पहिलं वैकुंठ गमन महाराष्ट्राने दिलंय. पहिलं संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली. वेगवेगळा वेद बोलतोय महाराष्ट्राने दिलाय. मुलीचा मुलगा होतो महाराष्ट्राने दिलाय. निर्जीव भिंत चालते महाराष्ट्राने दिलाय. 14च्या 14 टाळकरी पुणे जिल्ह्यातलेच होते महाराष्ट्राने दिलाय. आणि सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यात वाघोली नावाच्या गावात जगद्गुरूची कीर्तन झाली हे महाराष्ट्राने दिलंय. पुढे ऐका, पुढे ऐका. येतं महाराष्ट्राने दिलंच, पण स्वराज्य हा शब्द सुद्धा महाराष्ट्राने दिलाय. स्वराज्य हा शब्दच नाही दिला, स्वराज्याचा निर्माता सुद्धा महाराष्ट्राने दिला. महाराष्ट्राने जगाला जे दिलं ते कुणीच दिलं नाही. यावर आपलं मत काय?